महाराजांच्या जन्मभूमीला जो संस्कारक्षम आहे अशाला शोभत नाही. पत्रकारांना जर बोलायचं असेल, पत्रकार माझ्या तालुक्यातला नागरिक, तो जरी पत्रकारिता करत असेल तर त्याला एक स्वतःचा वॉइस आहे. आणि जेव्हा मीटिंगमध्ये तो नागरिक जेव्हा महत्त्व करत असतो, तो नागरिक तुझ्या घरी, तो नागरिक मतदान केंद्रावर येऊन तुला मतदान करतो, हे तुला चालतं का? नागरिक तुझ्या घरी, ही भाषा आहे. अहो, या देशामध्ये लोकशाहीने सर्वसामान्य छोट्या नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. छोट्या माणसाला पण एक मत आहे. मी तालुक्याचा माजी आमदार म्हणून पण मला एक मत आहे, आणि आत्ता जरी ते आमदार असले तरी त्यांना एक मत आहे. ते आमदार म्हणून काय त्यांना काही 100 मतं दिली का? असं नाही. प्रत्येक नागरिकाचा सन्मान केला पाहिजे. असताना सुद्धा पोलिसांच्या देखत धमकी दिली आणि लोकप्रतिनिधी सुद्धा अर्वाच्य भाषा केली. पोलिसांना किंवा एसपीकडे काही तक्रार करणार त्या गोष्टी मूळतः ज्या पत्रकारांवर धमकी दिली आहे त्या पत्रकार संघटनेने जाहीर निषेध करून चालणार नाही. मी तालुक्याचा आत्ता जरी लोकप्रतिनिधी असलो तरी लोकप्रतिनिधी या नात्याने ह्या तालुक्याचं सांभाळ करण्याची जबाबदारी ही माझी सुद्धा आहे, असं मला कर्तव्य मी मानतो. मूळतः ती जी मीटिंग आहे ती जर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने कॉल केली असेल आणि लोकांसाठी कॉल केली ना, पोलीस बंदोबस्त आणायची गरज काय होती? मला असं वाटतं की काल कलेक्टर वगैरे येतात की काय आणि ते डायरेक्ट सुनावणी रद्द झाल्याचं पत्र देतात म्हणून एवढी मोठी मीटिंग केली का काय? तिथं मांडव टाकला, स्पीकर लावले, खुर्च्या ठेवल्या, सगळे अधिकारी बोलवले, नाश्ता जेवण ठेवला, प्रोजेक्टर लावला. मला वाटलं आता चांगला निर्णय होईल असं, त्यात उलटं झालं. आणि अशा मीटिंगमध्ये लोकप्रतिनिधीला पोलिसांची गरज काय? तो स्वतःला लावून घेतो ना आपला माणूस. मग लोकांना वाटत नाही का तो आपला माणूस? लोकांमध्ये जायला घाबरलाय आमदार. काय घाबरलाय? तर आपण आपल्या मनात जर काही काळं बहिरे केलं असेल तर माणूस घाबरतो. आणि म्हणून त्या दृष्टीने पोलिसांच्या साक्षीने अशा प्रकारे जर आमदारांची भाषा असेल तर आमदार म्हणून काय त्याला वेगळा कायदा नाही आहे. त्याच्यावर शासन झालं पाहिजे. धमकीचा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनला गुंड साहेबांनी, DYSP धनंजय पाटील साहेबांनी दाखल करून घेतला पाहिजे. ते तिथले साक्षीदार आहेत. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. आणि दाखल जर करत नसेल तर तुमचा सर्वांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तो कसा दाखल होत नाही याच्यासाठी निश्चित प्रकारे मी तिथे. त्यांनी खासदारांवर सुद्धा टीका केली. खासदारांवर त्यांनी मारहाण सुद्धा केलेली आहे. जुन्नरच्या सीओना, एका तलाठ्याला सुद्धा आणि एका मनसेच्या कार्यकर्त्याला सुद्धा जुना इतिहास आहे. त्याचा उल्लेख पण त्यांनी तिथं केला की मी असे लई सगळ्या गोष्टी इथून मागं केलेल्या आहेत, माझ्यावर अनेक कलमं आहेत आणि इथून अजूनही कलमं झाली तरी अशी हाणामारीची आणि दमदाटीची भाषा या जुन्नर तालुक्यामध्ये कळत नाही. लोक इतकी पस्तवलेली आहेत. त्यांच्या जवळचे इतके कार्यकर्ते मला फोन करतात. खुद्द पिंपळवंडी गावामधून इतके सांगतात की आमची खूप मोठी चूक झाली आहे, आमचा पस्तावा झाला आहे, पण आता 3 वर्षाचा कालावधी जायचा आहे. हा बाबा काय करण्याची गॅरंटी नाही, पण तुम्ही लक्ष देऊन इथं आम्हाला जे जे लागेल त्याच्यासाठी मदत करा. ठीक आहे, मला मतदान तरी नसेल केलं की माझे विरोध जरी असले तरी आम्ही एकत्र घेऊन पुढे जातो ना. महिनाभरापूर्वीपासून हे जेव्हा वारं सुरू झालं तेव्हा मी स्वतः आमदाराला गेलो. ठीक आहे, आता ते तालुक्याच्या सन्मान्य आमदार आहेत, त्यांनी यापूर्वीच ते लोकांचं काय मत आहे प्रसारमाध्यमातून जाणून त्यांचंच काम करणारे सूरज वाघगे जे आमदार केलं ज्याच्यामुळे ते आमदार झाले. तो जर उपोषणाला बसला असेल त्याच्याकडे 5व्या दिवशी आणि नंतर जे आवतावड्यामध्ये मिटिंग लावली, का मिटिंग लावली समजून सांगायला की प्रोजेक्ट काय आहे म्हणून. ज्यांनी ॲडव्हान्स घेतला आहे त्यांनी त्या अदानीला परत करा. हे पाप तुम्हाला याच जन्मी या जुन्नर तालुक्यामध्येच फेडावं लागेल हे माझं त्यांना सांगणं आहे. जे झालं ते झालं. त्यांनी सांगितलं ना आमचा विरोध आहे, मग विरोधासाठी काय करता येईल ना ते करा. जेव्हा मला कलेक्टरचा फोन आला आणि कलेक्टरची माझी जवळपास मी तुम्हाला दाखवतो 14 मिनिटाची संभाषण झालं व्हॉट्सअप कॉलवर. मी त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवतो. तेव्हा मी कलेक्टरला बडबड केल्यामुळं कलेक्टर माझ्यावर नाराज झाले आणि कलेक्टर म्हटलं तुम्ही अशी कशी भाषा माझ्याबद्दल वापरतात. तेव्हा मी त्यांना सांगितलं हा लोकांचा आक्रोश म्हणून मी तिथे बोलतो. शब्दशः तुमच्या अंगावर घेऊ नका. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी, पण आमच्या लोकांसाठी तुम्हाला थँक्यू म्हणायची वेळ येईल असं काहीतरी करा. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कलेक्टरने मला स्पष्ट सांगितलं माझं म्हणणं आहे आदिवासी समाजामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यातून कुठल्याही
राजकारणाचा किंवा राजकीय पक्षाचा लवलेश नाही लागला पाहिजे याच्याकरता त्यांनी जी आदिवासी समाजाची समिती केली असेल त्यांच्या माध्यमातून ते मला जे सांगतील ना की तू आमचा आमदार आहे, तू असं कर, ते मी करायला तयार आहे. म्हणून मी नेतृत्व करणार नाही. पण तिथं 17 तारखेला गेल्यानंतर त्यांना जे जे लॉजिस्टिक्स पुरवायचे असतील, जर 17 पासून तर 21 तारखेपर्यंत जर राहायचं असेल तर त्यांची एका ठिकाणी राहायची व्यवस्था असेल, जेवणा खावण्याची व्यवस्था असेल किंवा इतर लोक तिकडे न्यायचे असेल, त्याच्यासाठी अतुल बेनके त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. पण हा विषय राजकारणाचा नाही आहे. पुढच्या पिढी आपल्याला नावं ठेवतील, हो अतुल बेनके काय केलं तुम्ही, हो शरद सोनवणे काय केलं तुम्ही, तुमच्या काळात हा प्रकल्प झाला ना, असं सगळ्या गोष्टी झाल्या. असं चालणार नाही. ठीक आहे, धरणं झाले तेव्हा ती पाण्याची गरज होती, हे सगळ्या गोष्टी झाल्या. कितीतरी कारणे हा प्रकल्प का होऊ नये. जिओलॉजिकल कारण आहे, इकॉलॉजिकल कारण आहे, एन्व्हायरमेंटल कारण आहे, सोशल कारण आहे, कल्चरल कारण आहे, लॉ आहे, पैसा कायदा जो भारत देशाने केला आहे. आणि अशा प्रकारे जर होणार असेल तर आपले पण जगण्याला काय अर्थ नाही असं मला वाटतं. तर कुठे जन्माला येत, मी या भूमीत जन्माला आलोय. प्रत्येक आदिवासी हा माझा बांधव आहे आणि त्या बांधवासाठी मी लढणार. आम्ही जीवाचं रान करून पुढे. पोलिसांनी अटक केली आहे. काय देवराम लांडेंनी या आंदोलनाची परमिशन घेतली म्हणून ह्या आंदोलनासाठी जो गोष्टी अतिताईपर्यंत करेल किंवा जे लॉ ब्रेक करेल ते पोलिसांची ॲक्शन घेतली. पण माझा आक्षेप आहे पोलिसांना पण कळते की या तालुक्यात काय चाललंय. त्यांना दबाव आहे प्रशासनाचा, लोकप्रतिनिधीचा, सरकारचा, आणि ज्या माध्यमातून आमचं आंदोलन चिरडण्याचं काम पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून केलं. आमची जी मुकी जनावरे ती आमची लक्ष्मी आहे, गाढव हे आमचं लक्ष्मी आहे, आमचे बैल आमचे गाय ही आमची लक्ष्मी आहे, आमची जी बकरं आहेत ती आमची लक्ष्मी आहेत. आणि ते मुक्या जनावराला आमची जी पाळीव जनावरं आहेत एक प्रतीक म्हणून आम्ही तिथं आंदोलन आणलं असताना पोलिसांनी ते हटवलं. का तर आमचं आंदोलनामध्ये काहीतरी बाधा करायची म्हणून आम्ही जाऊन रस्त्यावर बसलो आणि म्हणून त्याला जास्त वेळ गेला. ही आमची चूक नाही आहे, ही पोलिसांची चूक आहे. आणि पोलिसांना ज्यांनी सांगितलंय त्यांची चूक आहे. देवराम लांडेंना जे अटक केलं ना त्यांचं पत्र त्यांनी परमिशन देऊन पोलिसांनी ताबडतोब त्यांना सोडलं पाहिजे. जर नाही सोडलं तर पोलीस स्टेशनवर आम्ही आता हा आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा काढू असं मला त्यांना आव्हान आहे. म्हणून DYSPशी बोलून देवराम लांडेंची सुटका ताबडतोब करा अशी माझी त्यांना आव्हान असणार.